नमस्कार मैत्रिणींनो, तर बघा मैत्रिणींनो, मी काल इथे बघा आषाढ एकादशीला ही रेसिपी बनवलेली होती आणि ही रेसिपी तुमच्यासोबत मला शेअर करायची होती. तर मी ती बघा आज ती रेसिपी तुमच्यासोबत घेऊन आलेली आहे. तर बघा मैत्रिणींनो, इथे बघा मी इथे छान मस्त असे कुरकुरीत आणि मस्त स्पायसी असे साबुदाणा वडे बनवलेले आहे. तर बघा मैत्रिणींनो, मी इथे काय केलेलं आहे, हा जो साबुदाणा आहे तो मी इथे 4 ते 5 तास आधी मुरू घातलेला आहे. आता छान मस्त मुरलेला आहे. तर मी इथे बघा त्याचे मस्त असे गरमागरम इथे वडे बनवून घेणार आहे. तर बघा मी इथे 1 पाव असा साबुदाणा घेतलेला आहे आणि 1 पाव साबुदाणा बघा छान फुगून बघा डबल झालेला आहे. त्यानंतर बघा यामध्ये बघा इथे मी हा साबुदाणा छान बघा मिक्स करून घेत आहे. आणि त्यानंतर यामध्ये मी इथे बघा बॉईल करून आलू किसून घेतलेले आहे आणि इथे बघा किसलेल्या आलूचा किस मी यामध्ये टाकून घेणार आहे. तर इथे मी 4 ते 5 आलू घेतलेले आहे. हा पूर्ण किस मी इथे टाकून घेत आहे. त्यानंतर बघा इथे ही जी आलू आहे ते मी छान बॉईल करून किसून घेतलेले आहे. त्यानंतर बघा इथे मी 1 वाटी बघा जे शेंगदाण्याची बघा पिठी आहे ते म्हणजे शेंगदाण्याची बघा इथे पावडर घेतलेलं आहे. त्यानंतर बघा इथे 3 ते 4 इथे हिरवी मिरची घ्यायची आहे. त्यानंतर बघा ही जी शेंगदाण्याची पिठी मी इथे बघा शेंगदाणे भाजून छान बारीक करून घेतलेली आहे. त्यानंतर इथे बघा 1 चम्मच इथे जिरं घालायचं आहे, 1 ते 1.5 चम्मच. आणि इथे बघा थोडे बघा इथे चवीनुसार मीठ घालायचं आहे. आणि बघा मी इथे लाल तिखट वापरणार आहे, थोडं लाल तिखट पण वापरायचं आहे. त्यानंतर बघा इथे चवीनुसार मीठ पण घालायचं आहे. तर बघा मैत्रिणींनो, अगदी सोप्या पद्धतीने आणि पटकन असे हे बघा हे वडे आहे ते मी इथे साबुदाण्याचे वडे करून घेणार आहे. आणि बघा कमी तेलामध्ये आणि बघा अजिबात तेलकट लागणार नाही आहे. तर इथे बघा अगदी बघा ही जे वडे तेलकट लागायला नको त्यासाठी कोणती ट्रिक्स वापरायची ते पण सांगणार आहे. तर बघा मैत्रिणींनो, इथे बघा मी जो साबुदाणा आहे तो मी इथे मिक्सरमध्ये बारीक न करून घेता बघा तसाच मी जे बारीक केलेला आहे हाताने छान मर्ज करून घेणार आहे. तर बघा हाताने छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण बघा इथे जो साबुदाणा आहे तो जर मिक्सरमधून जर बारीक केला तर त्याला तेल जास्त सुटतं. तर मी इथे बघा जे बघा इथे जे साबुदाणा तो मी तिथे सगळ्याच तसाच्या तसाच ठेवलेला आहे. आणि हा छान बघा इथे मिक्स करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपण जो तेल आपलं आहे ते अजिबात वड्याला लागणार नाही आणि तेलकट पण वडे दिसणार नाही. त्यानंतर आपण जेव्हा वडे तळणार तेव्हा आपल्याला जो गॅस आहे तो थोडा इथे बघा मोठ्याच पावरवर थोड्यापर्यंत करून घ्यायचा आहे. नंतर थोडा त्याला कमी पावरमध्ये आतमधून तो वडा शिजू द्यायचा, जेणेकरून वडा आतमधून कच्चा राहणार नाही. तर अशा प्रकारे जर ही ट्रिक्स वापरली तर जे साबुदाणा वडे आहे अजिबात तेलकट वाटत नाही. तर बघा हे छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. आणि इथे बघा अगदी पटकन बघा आधी जी पीठ होतं ते खूप सारं दिसत होतं, पण आता इथे बघा जे गोळ्या केल्यानंतर ते कमी झालेलं आहे. तर अशा प्रकारे बघा 2 ते 3 मिनटं मळू द्यायचं आहे. त्यानंतर बघा मस्त छान पीठ तयार झाले, जे साबुदाण्याचे वड्याचं सारण तयार झालेलं आहे. आता मी इथे गरमागरम वडे तळून घेणार आहे. तर बघा मैत्रिणींनो, इथे मी तेल तापायला ठेवलेलं आहे. बघा कमी तेलामध्येच मी हे वडे ते तळून घेणार आहे. तर बघा इथे थोडा इथे पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि बघा जो तेल छान गरम झालेला आहे तर मी थोडा पावर कमी केलेला आहे. आणि इथे बघा छान गोल गोळा करून घ्यायचा आहे आणि हातावरच हा वडा पूर्ण थापून घ्यायचा आहे. तर बघा मस्त असा पातळ असा वडा थापून घ्यायचा आहे आणि मधोमध छिद्र करून घ्यायचं आहे, म्हणजे मधोमध आपल्याला होल करायचा आहे, जेणेकरून आपला वडा आहे तो एकदम फुगणार नाही आणि मस्त असा वड्याला आतमधून पण छान शिजलं जाणार आहे आणि तेल अजिबात लागणार नाही आहे. तर बघा मैत्रिणींनो, अशा प्रकारे अगदी पटकन असे हे वडे मी इथे तळून घेणार आहे. आता हे थोडं बघा तेल थोडं गरम व्हायचं होतं म्हणून बघा हा वडा थोडा फैललेला आहे, पण आपल्याला बघा इथे छान गरम तेलामध्येच हे वडे तळून घ्यायचे आहे, जेणेकरून आपला वडा जो आहे तो इथे फुटणार नाही. आणि बघा एक काळजी घ्यायची, जेव्हा वड्या आपण तळतो तेव्हा थोडं गॅसच्या बाजूलाच राहायचं आहे, जेणेकरून एखादा जर वडा इथे तळताना जर उडला तर आपल्याला बघा इथे काहीच जमणार नाही. तर बघा मैत्रिणींनो, अशा प्रकारे हे जे वडे आहे ते मी इथे तळून घेत आहे. बघा एकाने मी 2 वडे घातलेले आहे म्हणून बघा इथे तो शिजायला थोडा वेळ लागत आहे. तर तुम्ही एक वडासुद्धा वेगवेगळ्या तळू शकता. आणि इथे बघा मस्त असं बघा वड्याला कलर येत आहे आणि ब्राऊन कलर येईपर्यंत हा वडा इथे शिजू द्यायचा आहे, छान होऊ द्यायचा आहे.
तर बघा मित्रांनो, अगदी झटपट असे हे वडे मी इथे बनवून घेतलेले आहे, कारण की आज मला सकाळी बघा 2 मुलींचे नऊवारी साडीवरचे ब्लाऊजसुद्धा द्यायचे होते, कारण की त्यांना शाळेमध्ये हे पातळ घालायचे होते. त्यासाठी मी इथे ते ब्लाऊज पण शिवून घेतले सकाळी. आणि इथे बघा पटकन असे बघा की आता पूजा वगैरे आटपून मी इथे साबुदाणा वडे गरमागरम ते साबुदाणा वडेसुद्धा बनवून घेतले. म्हणजे एकादशीचा दिवस बघा इथे इतका घाईचा गेला की बघा वेळ होता. तर इथे बघा अशा प्रकारे हे जे वडे आहे मी तयार करून घेतलेले आहे. बघा मस्त असे वडे इथे तयार करून घेतलेले आहेत. तर बघा मित्रांनो, अगदी हे कमी वेळेत आणि झटपट असे हे वडेची रेसिपी मी तयार करून घेतलेली आहे. तर बघा ही जी रेसिपी आहे ती मला तुमच्यासोबत काल शेअर करायची होती, पण बघा काल म्हणजे कामाच्या गडबडीत ती राहून गेलं. तर मी इथे बघा आज तुमच्यासोबत हे शेअर करत आहे. तर माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कॉमेंट करून मला नक्की सांगा. माझ्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझं हे चॅनल सबस्क्राईब करा. तर बघा मैत्रिणींनो, जर तुम्ही माझ्या या जे व्हिडिओला जर कॉमेंट दिली तर मला पण छान वाटतं. तर इथे बघा एक तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर एक कॉमेंट मला नक्की करा, जेणेकरून मला छान व्हिडिओ बनवायला अजून मला प्रेरणा मिळते. तर अशा प्रकारे ही जी रेसिपी आहे ती तयार झाली आहे. मस्त रेसिपी तयार झाली.